अरे वा वा वा, नवा नवा फ्लॉक घातलाय. काय रे बाला, झाली का आंघोळ तुझी? आंघोळ झाली ना सोन्याची? दूध पिऊन झालं का? झाली का मम्मम? आमची आमची मम्मम नाही झाली अजून. तुमच्या आजीच आमच्याकडे लक्षच नसतं. हो, तुझ्या मामाकडे लक्ष नाही, तुझ्या आईकडे लक्ष नाही, तुझ्या बाबांकडे लक्ष नाही. सगळं लक्ष आहे ना ते आपलं तुझ्याकडे. हो, तुमचं काम खोळंबलंय सगळं. द्या तिला माझ्याकडे. नाही नाही, असं कसं? आमच्या कोठाऱ्याला अजून पैकी नाही बाळा. तुमची आजी आहे ना लबाड आहे, लबाड. सारखी आम्हाला काम करा सांगते आणि तुम्हाला आमच्याकडनं घेऊन जाते. आम्ही नाही सोडणार. लहान मुलाच्या येण्याने आपण सुद्धा लहान होऊन जातो नाही? खरंच. दूध, धूप, पावडर याच्या वासाने अशी पंचेंद्रिय सुखावतात. आता तरी घेऊ का? घ्या. जा बाबा जा. माझी छकुली. अरे हा बा, अरे फिकर नहीं करवाना. चलो, जय श्री कृष्ण. आई बाबा, ते माझ्या बापूजींचा फोन होता. ते म्हणत होते की त्यांनी आपल्या बाळाला अजून बघितलंच नाही ना, तर थोडे दिवस आम्ही जामनगरला गेलो असतो ना तर. अरे खरंच बरोबर आहे त्यांचं. त्यांनाही बाळाला बघायची इच्छा असेल हो ना? माधुरी, थोडे दिवस जाऊन या जामनगरला. चला चला तयारी करा. पण लवकर या परत. हे घ्या. येतो आई. हाय. खरंच दिवस कसा जातो ना. आहे शमिका, काय झालं? आई, अभिची नोकरी गेली. रडू नको शमिका, रडण्याने काही होत नाही. आपल्या बाबतीत सध्या जे काय चाललं ना त्यात आपण अभिला पाठिंबा देणं, त्याला धीर देणं एवढंच आपल्या हाताशी आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पुरुष जेव्हा कठीण प्रसंगातून जात असतो तेव्हा त्याच्या बायकोनी त्याच्या समोर जर डोळ्यातनं अश्रू काढले तर तो अजून कमकुवत होतो. रडू नकोस. आणि शमिका, अगं अभि आज आणखी एका इंटरव्ह्यूला गेलाय. त्याला नक्की नोकरी मिळेल. याच्यापेक्षा चांगली. नको रडूस. तेजस गायकवाड, तुम्ही आतमध्ये जा. हाय, मी रोहित. हाय, मी अभिजित. ओके, प्लीज डोंट माइंड, पण मी थोडासा फ्रेंडली आहे आणि मी अगदी जास्तीच फ्रेंडली होऊन लोकांशी बोलतो. पर मला एक सांग, तू हे असे सिंपल ऑफिसचे कपडे का घालून आलेला आहेस? कारण मी मॅनेजरियल पोस्ट साठी आलोय म्हणून. म्हणजे मला कॉम्पिटिशन नाहीये आणि आपण नक्कीच फ्रेंड्स होऊ शकतो. ऑफकोर्स. मला वाटलं होतं की तू म्युझिक मॅनेजर का त्या आरजेच्या पोस्ट करता आलेला आहेस. आरजे? हा, रेडिओ जॉकी. आणि म्युझिक मॅनेजर काय? म्युझिक मॅनेजर म्हणजे आपण रेडिओवरची जी गाणी ऐकतो ना त्या गाण्यांचं कलेक्शन करायचं. कुठल्या शोमध्ये आपण कुठली गाणी वाजवणार आहोत हे ठरवायचं. आणि काही गाणी जी 3-4 ओळीमध्ये असतात ते एडिट करायची. आणि याचं जे स्केड्युलिंग जो बनवतो ना त्याला म्युझिक मॅनेजर म्हणतात. दॅट्स नाईस. चांगलं ट्रेनिंग घेऊन आल्यासारखं वाटतोय. छे रे, ट्रेनिंग नाही आणि काही एक्सपिरियन्स नाही. मला या सगळ्याची आवड आहे, ते पॅशन आहे माझ्यामध्ये. आता हेच बघ ना, मी किती यंग आहे पण मला जुनी गाणी आणि नवीन गाणी ही दोन्ही माहिती आहेत. पण यार ट्रेनिंग जर तू म्हटला, ट्रेनिंग आणि एक्सपिरियन्स तो नाही रे माझ्याकडे. अरे मग चांगली गोष्ट आहे ना, तुझी पाठी कोरी आहे म्हणजे माइंड एकदम फ्रेश आहे. अरे कसलं काय, तू मला एक सांग, माझ्याकडं ना कुठलं ट्रेनिंग आहे ना कुठलं एक्सपिरियन्स आहे. आणि हे जर या लोकांनी ऐकलं तर मला काय बोलायचं त्याच्या आतच ती लोक मला हाकलून देतील. मग एक काम कर,
इथे तरी कशाला आलायस? घरी जाऊन झोप काढ. काय? हो. हे बघ, जर मैदानात उतरण्याच्या आधीच तू हार मानणार असशील आणि असं डिक्लेअर करणार असशील की समोरचा जिंकणार आहे, तर मग इथे काय तू कुठेही गेलास तरी तुला जॉब मिळणार नाही. हे बघ मित्रा, मला सांग, शेवटी क्वालिफिकेशन म्हणजे काय? हा शब्द कुठून आला? तर क्वालिटी पासून, राईट? ती क्वालिटी जर तुझ्यात असेल तर तुला कुणालाच घाबरायची गरज नाहीये. हे बघ, शेवटी शिक्षण महत्वाचं असतंच, नाहीतर मग या शाळा, युनिव्हर्सिटीज किंवा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची गरजच पडली नसते. पण पॅशन आणि प्रत्यक्ष कामावरचा एक्सपिरियन्स या दोन सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. पॅशन जर तुझ्याकडे असेल तर पॅशन एखाद्या चांगल्या गर्लफ्रेंड सारखी तुझी सारखी साथ देईल. म्हणजे तुला नवीन काहीतरी शिकायला उद्युक्त करेल, तुला त्या कामातला इंटरेस्ट वाढवेल. आणि कामावरचा एक्सपिरियन्स असेल तर त्याच्यासारखा मोठा गुरु नाही. 10 लेक्चर्समधून जे शिकायला मिळत नाही ना, ते एका प्रॅक्टिकलमधून शिकायला मिळतं. त्यामुळे जर तुझ्याकडे पॅशन असेल तर गो फॉर इट. आणि एक्सपिरियन्स सगळे लोक म्हणतात. या लोकांनी जर तुला विचारलं ना की एक्सपिरियन्स नाही आहे तुमच्याकडे, तर त्यांना म्हणावं, अहो सगळेच जण असं म्हणायला लागले की एक्सपिरियन्स नाही आहे, तर आम्हाला एक्सपिरियन्स मिळणार तरी कुठे? काही टेन्शन घेऊ नकोस. ओके? सॉलिड आहेस यार तू. आज तुझ्याकडून मी बरंच काही शिकलो. रोहित प्रधान. येस मॅम. बॉस, तू सॉलिड आहेस. आता बघ आज जाऊन मी कशी बॅटिंग करतो. चल, ऑल द बेस्ट. बेस्ट लक. ओके, तुम्हाला जर स्वतःविषयी काही सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल? सर, माझं नाव अभिजित पेंडसे आहे. मी कुठलीही सिच्युएशन चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो असा विश्वास वाटतो मला स्वतःविषयी. कारण मी बहुतेक वेळा कमी बोलतो आणि जास्त ऐकतो. त्यामुळे होतं असं की जेव्हा ॲक्च्युली बोलायची वेळ येते तेव्हा माझ्याकडे बोलण्यासारखं, सांगण्यासारखं बरंच काही असतं. सर, प्रामाणिकपणा, मेहनत आणि सिन्सिअरिटी हे माझे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत असं मला वाटतं. आतापर्यंत जेवढं जगलोय त्या शॉर्ट स्पॅनमध्येच मी इतके टक्के टोणपे खाल्ले आहेत की चॅलेंजेस हीच माझी स्ट्रेंथ बनली आहे, माझी ताकद बनली आहे. रोज आयुष्य एखादा नवीन प्रॉब्लेम माझ्यासमोर उभा करतं आणि संध्याकाळी मी तरीसुद्धा हसत हसत त्या प्रॉब्लेमला टॅकल करत उभा असतो. सर, मी तुम्हाला एवढंच सांगेन की मला जर आज हा जॉब तुम्ही दिलात तर मी तुम्हाला निराश नक्कीच नाही करणार. पण तुम्ही MBA झालेले आहात, शिवाय कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहात. एकदम रेडिओ चॅनलकडे यावंसं कसं काय वाटलं तुम्हाला? आणि तुम्हाला तर मीडियाचा काहीच एक्सपिरियन्स नाही आहे. सर, प्लीज डोंट माइंड. म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबरच म्हणताय. पण मला सांगा, रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाने शेफच बनावं असं काही आहे का? आता तुम्हीच बघा, रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये कोणी अकाउंट सांभाळतं, कोणी रिसेप्शन सांभाळतं, कोणी वेटर असतं, तर कोणी हाऊसकीपिंगचं डिपार्टमेंट सांभाळतं. मला असं वाटतं की कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये एखाद्या माणसानं आपापलं काम आपण कशा पद्धतीने अप्लाय करतोय हे जरी पाहिलं तरी ती इंडस्ट्री अगदी व्यवस्थित चालेल. आय गेस म्हणूनच आज मी इथे आहे. वेल, आय एम इम्प्रेस्ड मिस्टर पेंडसे. तुम्ही खरं तर मार्केटिंगमध्ये असायला हवे होतात. तुम्ही खूप छान बोलता. बट समहाऊ पण तुमच्या आधीच्या जॉबचे एक्सपिरियन्सेस आणि डिटेल्स आम्हाला तुमच्या बोलण्या इतके प्रॉमिसिंग नाही वाटले. सो हार्ड लक माय बॉय. आम्ही तुम्हाला ही नोकरी देऊ शकत नाही. अभिजित, हे प्लीज एकदा वाचून दाखवाल का? हो प्लीज.
हाय फ्रेंड्स, नमस्कार, आदाब आणि हॅलो. आजचा दिवस तुमच्या आणि माझ्याही आयुष्यातला खास दिवस आहे, कारण आज आपण एकमेकांना पहिल्यांदा भेटलोय. येस, हा माझा पहिलाच शो आहे आणि हा माझा शो ऐकणारे तुम्ही फर्स्ट लिसनर्स आहात. पुढे मी 100वा शो करेन, शोचं नाव बदलेल, माझं 500वं ब्रॉडकास्टिंग असेल, पण आजचा हा पहिला शो आणि तुम्ही माझे पहिले लिसनर्स हे मी कधीच विसरणार नाही. थँक्यू सो मच गाईज. भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड नाईट, शब्बा खैर, शुभरात्री. हाय, आय एम मयुरी, इथली सिनियर मोस्ट आरजे. खूप छान बोलता तुम्ही. वेल, तुम्हाला आवडेल आमच्या नवीन शोचा आरजे व्हायला? काय आरचे? नाही, सी, मला यातलं काहीच माहिती नाहीये. खेळायला उतरण्याआधीच समोरचा जिंकला असं डिक्लेअर करणार असशील तर तू कुठलंही काम कसं करणार रे? आणि एक्सपिरियन्स हा सर्वात मोठा गुरु आहे. जे 10 लेक्चरमध्ये कळत नसतं ते एका प्रॅक्टिकलमध्ये कळतं. हो ना? असं तूच म्हणाला होतास ना? तुझ्या आयुष्याचे फंडे सॉलिड आहेत. खरंच बरोबर बोललास तू स्वतःविषयी. मोस्ट ऑफ द टाइम तू कमी बोलतोस पण जास्त ऐकतोस. त्यामुळे जेव्हा ऍक्च्युअल गरज पडते सांगायला आणि बोलायला तुझ्याकडे भरपूर असतं. आणि हेच ते भरपूर तुला आरजे म्हणून फेमस करेल. पॉप्युलर आरजे होशील तू. नाही मॅम, पण तरी मी आरजे काहीतरीच काय. सी अभिजित, मी सिनियर आरजे आहे. इतके वर्ष इतक्या लोकांना ऐकलंय मी. पण तुझ्या आवाजात इतकी सिन्सिअरिटी आहे, सच्चेपणा आहे, कशिश आहे की कुठल्याही युनिव्हर्सिटीत शिकता येणार नाही. माझं म्हणणं ऐक. लिसन टू मी. तू नक्कीच छान बोलशील. मॅम, आता तुम्ही माझं म्हणणं आहे का? तुम्हीच सांगा मला की मी तुमच्या ऑफिसमधल्या इतर जणांसारखा, म्हणजे तुमच्या या रेडिओ जॉकीज सारखा दिसतो तरी का? त्यांची बोलण्याची स्टाईल, त्यांची राहण्याची स्टाईल, माझे कपडे, म्हणजे ते तुम्ही काय म्हणता? हां, आय एम नॉट कूल ॲट ऑल. मी नाही आहे तसा. नसशीलही, म्हणून मी तुला नाईट स्लॉटसाठी विचारते अभिजित. रात्रीचे वेळेचे आरजे डे स्लॉट वाल्यांसारखे एवढे फंकी, ट्रेंडी, बिनधास्त नसतात. ते खूप शांत आणि कॉन्फिडंट बोलतात, जसं तू बोलतोस. विचार कर अभिजित, टेक्निकली गोष्टी सहज शिकता येतात. बट आपके अंदर जो आरजे का टैलेंट है वो नेचुरली है. प्लीज डोंट से नो. शिवाय आणि आम्ही तुला चांगली पेमेंट देऊ. मी बोलेन तुझ्यासाठी. चल, कॉंग्रॅट्स. बाय. आरजे? शमी, अगं सकाळपासून काही खाल्लं का नाहीयेस? शमी, हे बघ, मला कळतंय अभिचा जॉब गेल्यामुळे अपसेट आहेस तू, पण असं न जेवणाने काय होणार आहे? असा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस ग. मी कुठे त्रास करून घेते? परिस्थितीच इतका त्रास देते आम्हाला. मला ना खरंच कळत नाही कुठे चुकतंय, काय कमी पडतंय की मला आणि अभिला अशा फेज मधून जावं लागतं. जरा कुठे गोष्टी जुळायला लागल्या, त्या स्थिर स्थावर व्हायला लागल्या की तुटून जात. मला नाही वाटत हे सगळं जर असंच चालू राहिलं ना तर अभि डॅडची अट पूर्ण नाही करू शकणार. शमी, हे बघ, शांत हो जरा. मी कशी शांत हो? तुला माहिती, त्याला नोकरी लागल्यावर पहिल्या दिवसापासून एक एक दिवस कट करत होते मी कॅलेंडरवर. आणि आता
सरणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत माझं सुख, माझा आनंदच कट होताना दिसतंय मला. आता मी काय बोलू शमी, मला कळतंय पण एकच गोष्ट लक्षात येत नाहीये माझ्या, अशी अचानक कशी काय गेली असेल त्याची नोकरी. त्याच्या अशा अचानक नोकरी जाण्यामागचं जर कारण कळालं ना तर मग आता पुढे काय करायचा हा विचार प्रत्येक क्षणी मनात येत असतो माझ्या. उगाच त्या रियावर विश्वास ठेवला आणि इथे निघून आलो. माहित नाही आता अभिला पुढचा जॉब कधी मिळणार. तुम्ही ना थोडा आराम करत चला आता. गुण आहे तुझ्या हातात, स्वयंपाक आणि सेवा दोन्ही चांगलं करतेस. अरे अभि, काय झालं इंटरव्ह्यूचं? मिळाली नोकरी? काय रे, मिळाली? कधी सांगणार आहे? सांग ना. कधी जाणार आहे? पगाराचं काय? बोल ना लवकर. थांबा 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 थांबा. हे घे पाणी पिपे ना. शांत व्हा. आल्यासारखे तोफा टाकू नका. धाक 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 त्याचे. तुम्ही पण ना. झालं? हा बोल, काय झालं नोकरीचं? हा आता सांग. बाबा नोकरी मिळाली. अरे वा, छान आहे की. मासा हळू काय सांगतो? सांग की जोरात नोकरी मिळाली म्हणून. कसली नोकरी आहे? मला आरजेची नोकरी मिळाली आहे, म्हणजे रेडिओ जॉकी. जॉकी म्हणजे ते घोड्यावर बसतात ते? नाही नाही आई, ते तसं काही नाही. जॉकी म्हणजे रेडिओ जॉकी. FM स्टेशनवर 2 गाण्यांच्या मध्ये जे बोलतात ना, निवेदन करतात, त्यांना रेडिओ जॉकी असं म्हणतात. त्याचा जॉब मिळालाय. हा, म्हणजे तो अमीन सयानी होता आमच्या काळी, तसं म्हणतोयस का? हा, साधारण तसंच. मग चांगलं आहे की रे. त्यावेळेला बिनाका गीतमाला होती ना, खूप फेमस झाला होता रे तो. चांगली आहे तुझी नोकरी. एक मिनिट थांब. काय अभि, या कसल्या कामाचा तुला अनुभव नाही, याचं तू कधी प्रशिक्षण घेतलं नाहीस, मग तुला त्याने एकदम कामावर कसं ठेवलं? बरं, याच्यासाठी जी बडबड बडबड करायला लागते ती बडबडही तू करणार नाहीस. मग बाबा, आता हे सगळं मी विचारलं नसेल असं वाटतं का तुम्हाला? मी त्यांना हेच म्हटलं की अहो, तुम्हाला ज्या प्रकारच्या पर्सनॅलिटीज लागतात, खूप बोलणाऱ्या किंवा बडबड्या, तसा माझा स्वभाव अजिबातच नाहीये. पण त्यांचं म्हणणं होतं की सगळेच आरजे काही बडबडे नसतात किंवा असं खूप बोलणारे असं असलेच पाहिजेत असं काही नाही. काही कार्यक्रमांचं स्वरूपच असं असतं की जिथे तुम्ही लोकांच्या भावनांचा विचार करून तशा पद्धतीने बोलणं अपेक्षित असतं. आणि का कोणास ठाऊक त्यांना माझं बोलणं, माझी विचार करण्याची पद्धत अशी खूप प्रॉमिसिंग वगैरे वाटली. त्यामुळे उत्तम. हे बघ, नोकरी कुठलीही वाईट नाही. आपण मन लावून काम करायचं आणि आयुष्यात पुढे जायचं, बस. हो, आणि शिवाय एका वेगळ्या क्षेत्रात काम करायची संधी मिळते ना तुला. मस्त. अरे वा, म्हणजे आम्ही तुला आता रेडिओवर ऐकणार. हो, फक्त तू रात्री 11 वाजेपर्यंत जागू राहू शकलीस तरच. म्हणजे तू रात्री 11 वाजता? हो अगं, नाईट स्लॉट आहे, रात्रीचाच कार्यक्रम आहे. बरं आता पुरे. अभि तू एक काम कर, तू आधी जेवून घे, आई वाढेल तुला. नंतर बोलू आपण. चल, एक सांगतो तुला, आपला अभि कधी परिस्थितीने डगमगून जाणारा नाही, है ना? चला चला, वाढायला घेते. काय झालं? कसला विचार करतेस? तू किती चांगला आहेस जय. आय मीन, यू आर रिअली अ स्वीट हार्ट. आय नो. झालंय काय ते तरी सांगशील की नाही? अरे, माझे किती प्रॉब्लेम्स असले, काही मला बोलायचं असलं की नेहमी तू माझ्या बरोबर असतोस. आता आजच बघ ना, मी तुला इतक्या अचानक बोलवलं आणि इट्स ओके बेबी. मला सांग, मी तुझ्यासाठी नाही येणार तर कोणासाठी येणार? पर तू मला इथे बोलवलंयस याचा अर्थ नक्कीच तुझ्या मनात काहीतरी आहे.
जे तुला मला सांगायचं बोल, काय झालं? काय होणार आहे? अभिला मिळालेला जॉब पण गेला त्याच्या हातातून. त्याला काढून टाकलं. डॅडनी घातलेली अट तो कशी पूर्ण करणार आहे आता? मला खूप टेन्शन आलंय रे. काय बोलतेस? तुला माहित नव्हतं हे? नाही, खरंच तुझी शपथ. एनिवे आशू, हे बघ सगळं नीट होईल. तू तू काही काळजी करू नको, सगळं नीट होईल. अरे काय ठीक होणार आहे जय? आमच्या घरी ना सगळं चित्र विचित्र चाललंय. ती रिया मॉमसाठी आमच्या विरोधात जाते काय? प्रिया तर मुळातच वाईट आहे, त्यामुळे तिचा तर काही संबंधच येत नाही. आणि डॅड पण कधी रियाचं ऐकतात, कधी प्रियाचं ऐकतात. मला ना कळतच नाहीये मी काय स्टँड घेऊ याच्यात. इट्स ओके आशू. हे बघ, कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नाहीये, पण आपण कसं वागावं हे तरी आपल्या हातात आहे. आणि मला चांगलंच माहिती आहे मी कसं वागावं ते. सो मी नेहमी तुझ्यासोबत असेल. डोंट वरी. तू खूप चांगला आहेस रे जय. थँक्स. थँक्स तर मी म्हटलं पाहिजे. आशू, तुला माहिती नाही तुझ्या या मूर्ख इमोशनल फूल असण्याने माझ्या प्लॅनला तुझी किती किती हेल्प होतीये आणि पुढेही होणार आहे. सो आशू, थँक यू.